आणि आता बातमी आहे संभाजीनगरमधून। पैठणच्या नाथसागरमध्ये 43.12% पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार का असा सवाल उपस्थित होतोय। तर पैठणच्या नाथसागरमध्ये 43.12% पाणीसाठा शिल्लक असल्याने आता पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येते। मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार का असा सवाल उपस्थित होतोय। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूयात। सध्या सुरुवातीला जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये दुष्काळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई आता छत्रपती संभाजीनगरसह आता मराठवाड्यातील धाराशिव, बीड, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील आता पाणी टंचाई मोठी जाणवत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर बघितलं तर सध्या 15 दिवसाआड पाणी नागरिकांना भेटत आहे। त्यामुळे आता नागरिकांची मोठी दैनवतनी आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पैठणच्या नाथसागराची ओळख आहे। या नाथसागरामध्ये जर आज परिस्थिती बघितली तर 43% पाणी सध्या नाथसागरामध्ये आहे आणि आवक देखील बंद आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर परभणी, नांदेड या जिल्ह्यांनाही नाथसागरातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता या छत्रपती संभाजीनगर शहरासह या दोन्ही जिल्ह्यांना आता याचा फटका बसणार आहे। गत वर्षीचा जर विचार केला तर नाथसागरामध्ये आतापर्यंत 91% जे आहे पाणी या नाथसागरामध्ये होते। मात्र यावेळीची जी परिस्थिती आहे ती भीषण आहे आणि 43% जे आहे ते पाणी नाथसागरामध्ये असल्याने आता मराठवाड्यातील नागरिकांवरती आता भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे। आणि छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर औद्योगिक केंद्र असेल किंवा इतर परिस्थिती जी आहे नागरिकांना आता अक्षरशः पाणी विकत घेण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवत आहे। आणि त्यामुळे आता जर बघितलं तर महानगरपालिकेहून अद्यापही कुठलेही पाणी नियोजन करण्यात आलेलं नाही। उलटन जी समांतर योजना आहे ती योजना फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल आणि फेब्रुवारीमध्ये नागरिकांना 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल असं महानगरपालिकेकडून बोलले जात आहे। त्यामुळे आता जर विचार केला तर नाथसागरात पाणी नाही, त्यामुळे आता महानगरपालिका जी आहे नागरिकांना पाणी पुरवठा करणार कुठून असा प्रश्न जो आहे तो आता जनसामान्यांना पडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।